आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. ना प्रशासनाचा ताळमेळ, खाजगी लॅबवाल्याचा घोळ आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ. सीपीआर रुग्णालयातील धक्कादायक सत्य. कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआर हॉस्पिटल, ज्याला अजूनही थोरला दवाखाना म्हणतात, कारण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील निपाणी, संकेश्वर, खानापूर तसेच खाली कोकणातील काही भागातून व कराड, इस्लामपूर, आष्टा, वाळवा इथपर्यंत सर्वसामान्य रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी येत असतात. कोल्हापूर जिल्ह्यात अगदी 200 किलोमीटरवर असलेल्या चंदगडमधूनही रुग्ण येतात. तज्ज्ञ डॉक्टर, चांगले उपचार आणि सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे गोरगरीब व सामान्य रुग्णांचा ओढा सीपीआर हॉस्पिटलकडे जास्त असतो. पण काल एक गंभीर प्रकार महावृत्त न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर युवराज मोरे व उपसंपादक नियाज जमादार यांच्या समोर आला. रुग्णांना खाजगी लॅबकडे पाठवण्याचा आज प्रकार उघडकीस आला. चंदगड तालुक्यातील एक वृद्ध महिला रुग्ण अपघात विभागातील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत असून रक्ताच्या तपासणीसाठी तिच्या नातेवाईकांना एका खाजगी लॅबमध्ये सलग 2 दिवस पाठविण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर युवराज मोरे व नियाज जमादार यांनी तात्काळ सीपीआर हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या वृद्ध महिला रुग्णाची भेट घेत सर्व प्रकार उघडकीस आणला. यातून धक्कादायक माहिती अशी समोर आली की तपासणी यंत्र 3 महिन्यांपासून बंद. अपघात विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या रक्त तपासण्या गेल्या 3 महिन्यांपासून रुग्णालयातच होत नसल्याचे उघड झाले आहे. या तपासण्यांसाठी रुग्णांना खाजगी लॅबकडे पाठवले जात असल्याने नातेवाईकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रितेश पाटील यांनी डॉक्टर रुग्णांना खाजगी लॅबमध्ये पाठवित असल्याचे उघडकीस आणले होते आणि तरीही हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे समजते. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना दररोज 2 वेळा आवश्यक असणाऱ्या रक्त तपासण्या गेल्या 3 महिन्यांपासून सीपीआरमध्येच होत नसल्याचे समोर आले आहे. या तपासण्यांसाठी आवश्यक असणारे यंत्र रुग्णालयात उपलब्ध असतानाही ते बंद असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खाजगी लॅबकडे पाठवले जात आहे. यामुळे प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना दररोज सुमारे 1000 रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. या प्रकाराची माहिती मिळताच महावृत्त न्यूज मीडियासह स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन अपघात विभागातील डॉक्टरांकडे चौकशी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी रुग्णांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत बंद असलेले तपासणी यंत्र तातडीने सुरू करून सर्व तपासण्या सीपीआरमध्येच करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच अशा कट प्रॅक्टिस बंद करण्याच्या सूचना देत प्रशासनाची कानउघडणी केली होती. तरीही काही डॉक्टरांकडून रुग्णांना खाजगी लॅबकडे पाठवण्याचे प्रकार पुन्हा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी आणि बंद अवस्थेत असलेल्या मशिनरी तात्काळ दुरुस्त करून रुग्णांना बसणारा आर्थिक भुर्दंड थांबावा अशी मागणी करण्यात आली. महावृत्त न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादारसह मुख्य संपादक डॉक्टर युवराज मोरे. नमस्कार, मी परशुराम ज्योतिबा मिलके, गाव वरगाव, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मी दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी माझा पेशंट इमर्जन्सीमध्ये सीपीआरमध्ये ॲडमिट केलेला आहे आणि काल 18 डिसेंबर 2025 रोजी मला रक्त तपासणीसाठी बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले होते आणि आजसुद्धा मला इथं मोफत असताना बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले. तरी 2 दिवसाचे मिळून माझ्याकडून 1000 रुपये बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये घेण्यात आलेले आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.